केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्य ही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फळिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नमस्कार रसिक हो. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरंच मंडळी, आपण इतके भाग्यवान आहोत. आपलं हे व्यासपीठ इतकं समृद्ध झालेलं आहे. आणि आजचे आपले अतिथी, मी त्यांच्याबद्दल काय बोलू. तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मी दीर्घकाळ थांबणार नाही आहे इतकंच म्हणीन. संस्कृतमध्ये आपल्याला असं शिकवलं जातं, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. सोबत हेही शिकवलं जातं, सर्व कर्माखिलम पार्थम ज्ञाने परिसमुच्यते. आणि असं विद्वान व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर दीपक रानडे सर आज आपल्याकडे आलेले आहेत. पण त्यांना आपल्यासमोर आमंत्रित करण्याआधी पाहूया त्यांचे एक चित्रफित. अष्टपैलू असे डॉक्टर दीपक रानडे यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1964 साली झाला. 1986 मध्ये BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली आणि पुढे त्याच महाविद्यालयामधून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं. 1994 साली KEM हॉस्पिटल मुंबई येथून मज्जातंतूच्या शास्त्रीय अभ्यासात विशेषज्ञता प्राप्त केली. इतकंच नव्हे तर त्यात सुवर्णपदकही मिळवलं. सध्या ते DY पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी इथे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. रुग्णांना अत्यावश्यक आणि आधुनिक सुविधा प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी चिंचवड येथे 40 खाटांचे अत्याधुनिक दवाखान्याची उभारणी केली. स्वतंत्रपणे 300हून अधिक मज्जारज्जू चेतातंतू या रोगावरील शस्त्रक्रिया डॉक्टर रानडे यांनी केल्या. आपल्या व्यवसायात ते पारंगत आहेतच, पण कला, छंद आणि व्यवसाय यांची सांगड कशी घालावी हे डॉक्टर रानडे आपल्याला सांगतात. फक्त वैद्यकीय शाखेत पारंगत नसून इंग्रजी, हिंदी, मराठीसह जर्मन भाषेतही डॉक्टर रानडे यांचा पाया चांगलाच मजबूत आहे. त्यांनी बऱ्याच कविताही लिहिलेल्या आहेत. कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंगची जाण असणारे संगीतप्रेमी डॉक्टर रानडे सॅक्सोफोन आणि गिटारही अगदी सुंदर वाजवतात. पर्वतारोहण, खेळ, लिखाण आणि वैद्यकीय व्यवसाय अगदी छानपणे सांभाळत बेधडक आयुष्य जगणाऱ्या अशा अफलातून व्यक्तीची जाणून घेऊया खरी प्रतिमा. तर आजचे आपले पाहुणे आहेत निष्णात न्यूरोसर्जन डॉक्टर दीपक रानडे सर. पण आज त्यांनीच आपल्याला आमंत्रित केलेलं आहे या निसर्गाच्या कुशीत, पवना धरणाच्या ओंजळीमध्ये असलेल्या या निसर्गरम्य परिसरात त्यांच्या फार्म हाऊसवरती. त्यामुळे सर आपलं स्वागत करते आणि मनापासून आभारही मानते की असा सुंदर अनुभव तुम्ही आम्हाला दिलात आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा. प्रतिभा आणि प्रतिमासाठी तुम्ही वेळ काढलात त्याच्यासाठी तर म्हणजे मनापासून आभार आहेतच आहे. पण मला या ऋणात राहणं कबूल आहे आणि पसंत आहे. सुरुवात करूया गप्पांना सर, कारण तुम्हाला ऐकायचं आहे तुमच्या प्रतिभेचा जो प्रवास आहे आणि ती प्रतिमा जी प्रेक्षकांच्या मनावरती आहे ती आज आपल्याला उमलवायची आहे. न्यूरोसर्जरी हा इतका गहन आणि म्हणजे हा विषय कसा निवडावासा वाटला? हा खूप सर्वसामान्यतः खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे की मला न्यूरोसर्जरीच का निवडावीशी वाटली. आणि हा बरेचदा मी न्यूरोसर्जरीचा प्राध्यापक आहे, माझे विद्यार्थी पण आहेत न्यूरोसर्जरी शिकणारे. तर बरेचदा असं लक्षात येतं की विद्यार्थी MS होतात, त्याच्या पुढे काय करायचं, मग कुठच्या क्षेत्रामध्ये पैसे जास्त आहेत, कुठे जास्त लवकर सेटल होता येईल, ह्या गोष्टींचा विचार करून मग शाखा निवडतात विद्यार्थी. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं. मी फर्स्ट MBBSला असताना आम्हाला फिजिओलॉजीमध्ये
CNS सेंट्रल नर्वस सिस्टमचं फिजिओलॉजी, हाऊ द सेंट्रल नर्वस सिस्टम कशी कार्यरत आहे, काय करते, कशा पद्धतीने मेंदू वेगवेगळ्या सिग्नल्सना ॲक्सेप्ट करतो, प्रोसेस करतो. तर ह्याच्याबद्दल खूप कुतूहल होतं. आणि त्याच्यानंतर असं पण माझ्या एक खूप लहानपणापासून इच्छा होती की कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव ही त्याचं क्षेत्र कुठे आहे नेमकं, जाणीव म्हणजे काय. आता तू माझ्याशी प्रश्न विचारतेस, माझ्या जाणीवेच्या कक्षेमध्ये मी ते प्रश्नाचं आकलन करून मग मी त्याचे उत्तर देतो. तर हे इतकं कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे. तर हे कसं होतं आणि काय होतं ह्याची खूप उत्कंठा होती मनामध्ये. आणि फर्स्ट इयरलाच हा प्रश्न हो, पडला. आणि विशेष करून कारण आम्हाला त्यावेळेला दुर्दैवाने आत्ताच्या काळामध्ये ऑडिओ व्हिज्युअल एड्स आहेत. त्या काळामध्ये आम्हाला असे अनंत स्पायनोसेरेब्रल ट्रॅक्ट्स, बल्बोसेरेब्रल ट्रॅक्ट्स, असेंडिंग ट्रॅक्ट्स, डिसेंडिंग ट्रॅक्ट्स, क्रॉस सेक्शन ऑफ द ब्रेन. आणि त्यावेळेला मला असं खूप कोडं वाटायचं की हे नुसते ट्रॅक्ट्स आहेत आणि हे ह्याच्यामधनं आपली इन्फॉर्मेशन आणि एवढ्यात म्हणजे तू बोलता क्षणी काही क्षणात मला ती माहिती समजून लगेच जाणवतं. तर हे काय नेमकं हे फार गूढ होतं. आणि त्यामुळे मला खूप त्यावेळेलापासूनच ह्या विषयाबद्दल खूप रुची होती. आणि नंतर शस्त्रक्रिया करायची तर हे नक्कीच, कारण आमच्या आणि ह्या तपश्चर्या आहे हो सर. पण ही नाही, आमच्या वैद्यकीय शाखेत असं म्हणतात की यू डोंट चूज द ब्रांच चूजेस यू. तुम्ही खूप छान वाक्य बोलला होतात. माझी अशी इच्छा होती की ते तुमच्या मुखातनं यावं. मी हलकंसं सुचवणार आहे, बोला. पण ते फुलपाखरू तुम्ही पकडायचं आहे. तुम्ही म्हणाला होतात की एखाद्या सुंदर स्त्रीला ते ॲक्च्युली न्यूरोसर्जरी करताना एक वैशिष्ट्य असं असतं की मेंदू जसं जसं मी पुढे पुढे शिकत गेलो आणि स्वतः आता न्यूरोसर्जरी करतो, तेव्हा मला एक खूप गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मेंदू हा अत्यंत सुंदर स्त्रीसारखा आहे. आपल्याला मला ते ऐकूनच म्हणजे माफी मागते हा रसिक हो, सरांनाच ऐकायचंय. पण ज्या वेळेला ही सिमिली त्यांनी मांडली, ती सिमिली तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणायला त्यांनीच सांगायची. नाही, त्याचं कारण असं आहे की तो मेंदू लवकर नाराज होतो. चांगली देखणी स्त्री असते तशी की ताबडतोब म्हणजे शीघ्रकोपी असतो मेंदू. त्याला थोडं जरी डिबचलं किंवा थोडं जरी चुकून तुमचं जजमेंट चुकलं तरी ब्रेन स्वेलिंग होतं. आणि बरेचदा असं झालेलं आहे की शस्त्रक्रिया बंद करायला लागली. तर तुम्हाला अत्यंत अलगदपणा लागतो. जसं स्त्रीच्या भावना असतात त्या अत्यंत अलगदपणे आपल्याला त्याच्याशी सामोरं जायला लागतं. कुठेही अरेरावीपणा, जबरदस्ती काही कुठच्याही पद्धतीची नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही जास्त जर का ते पाघळलात आणि जास्त जर सरपटायला लागलात तरीसुद्धा स्त्री म्हणते की हे कसलं आहे, फालतू आहे. तसं मेंदूला तुम्हाला कुठच्या तरी पॉईंटला आता ठीक आहे, लुक आय एम द बॉस असं कधीतरी सांगायला लागतं. पण ते कधी सांगायचं हे सुद्धा इट्स ॲज डेलिकेट ॲज हँडलिंग अ ब्युटिफुल लेडी. किती छान सांगितलं. नाही तर मंडळी, मेंदूची शस्त्रक्रिया, कल्पना करा की कोणाची शस्त्रक्रिया आत होते आणि बाहेर बसलेले त्याचे आप्तेष्ट, त्यांच्या मनाची काय अवस्था असेल. पण म्हणजे ज्या वेळेला मन इतकं तैल बुद्धिमत्तेने परिपूर्ण असतं आणि समृद्ध असतं, याचं एक जिवंत उदाहरण आहे. सर, आपण म्हणजे तुमच्या या तपश्चर्येबद्दल तर बोलणारच आहोत. पण रसिक हो, मला सांगायचं आहे, सर उत्तम गातात, सॅक्सोफोन वाजवतात, गिटार वाजवतात, त्याच्याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे. तर हे कसं तोलता हो सर? माउंटेनिअरिंग करता म्हणजे एकीकडे जे कार्यविश्व आहे ते फार जबाबदारीचं आहे. आणि म्हणजे हलकं फुलकं समजवलं, पण त्यातल्या पेरिल्स काय आहेत या तुम्हाला फार चांगल्या माहिती आहेत. इतकी वर्ष पिढी घडवताय परत तुम्ही पुढे आणि हे व्यासंग जपता. मला एकदा असंच चर्चा करताना वाटत होतं की आजकालच्या जगामध्ये अल्झायमर्सबद्दल खूप चर्चा होते. लोकांना अत्यंत भीती वाटते की लोक मला म्हणतात की बाबा अल्झायमर झालं तर काय करू, त्याची ट्रीटमेंट नाही काय. तर मी एक लेख वाचला होता, त्या लेखामध्ये असा उल्लेख होता की व्हॉट इज द बेस्ट वे टू प्रिव्हेंट अल्झायमर्स फ्रॉम अटॅकिंग द ब्रेन. तर एकच उत्तर आहे त्याचं की यूज इट. तर मला असं वाटतं की आता माझं वय आहे 56. मला सॅक्सोफोन शिकण्याची प्रचंड उत्कंठा होती कॉलेजच्या दिवसांपासून. म्हणजे मला आठवतं तो शम्मी कपूर तो जे काय सॅक्सोफोन वाजवायचा ते बघून मला वाटलं होतं की आपण वाजवलं तर आपल्या मागे पण मुली पळत राहतील.
तर ते प्रयत्न केला, पण त्याचं ते वाजवल्यानंतर म्हणजे त्या सॅक्सोफोन सोडून बाकी सगळीकडनं आवाज येत होते. इतकी भीषण होतं ते इन्स्ट्रुमेंट. म्हटलं सोडून द्यावं नाद. पण मग नंतर कालांतराने 1-2-2.5 वर्षापूर्वी माझ्या एका मित्रांनी सजेस्ट केलं, तू एक आहेत ग्रस्त मिस्टर करमरकर म्हणून, जी, त्यांना जी, भेट. हं. आणि मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं, तुम्ही कसे काय शिकलात? तर त्यांची पण स्टोरी खूप इन्स्पायरिंग होती. ते पण रिटायरमेंटच्या जवळ आले असताना त्यांनी जाऊन सॅक्सोफोन विकत घेतला आणि मनोहरी दा जे आहेत, जे अत्यंत म्हणजे जगप्रसिद्ध निष्णात, हो आणि ना. सगळी बॉलिवूडची हिंदी चित्रपटातली गाणी मनोहरी सिंगच संगीतबद्ध झाली. करतात, बरोबर. तर ते त्यांनी त्यांचे ऑडिओ CDज ऐकून स्वतः शिकले. तर मी त्यांना जेव्हा भेटलो, तर मी त्यांना विचारलं की मला वाजवता येईल का? ते म्हणले, तुला संगीताचं ज्ञान थोडं आहे, पण तुला नोटेशन्स आणि ते ए शार्प मायनर, बी शार्प, सी शार्प, म्हटलं ते काय मला माहिती नाही. पण म्हटलं तुम्ही जर स्वतःहून शिकला तर मी स्वतः शिकू शकेन का? तर ते म्हणले, आपण आणू पहिल्यांदी. तर मी त्या दिवशी जाऊन विकत आणला. मग त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला तो कसा असेंबल करायचा, त्याचा नेक वगैरे ह्याची सगळी माहिती दिली. आणि त्यानंतर रात्री मी औंधला माझ्या घरी जात असताना नदीच्या किनारे गाडी पार्क करायचो आणि वाजवायचो आणि स्वतःच शिकलो. आणि मला ह्या गोष्टीचा म्हणजे मी ह्या गोष्टीचा अभिमान किंवा मला ह्या गोष्टीचा अहंकार नाही. मला फक्त ही गोष्ट नमूद करण्याकरता हा मी विषय मांडला की ज्या वेळेला आपल्याला आपल्यामध्ये आपली क्षमता काय आहे ही जोपर्यंत आपण आजमावत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही ती काय क्षमता आहे. वाह, सर. आणि अनलेस यू चॅलेंज युअर सेल्फ यू विल नॉट प्रोग्रेस अँड यू विल नॉट मेक ॲडव्हान्स. अँड माझं एक ठाम माझ्या वडिलांची आणि माझ्या वडिलांचा विशेष करून उल्लेख सांगा असं वाटतो मला की माझे वडील नेहमी मला सांगायचे की दीपक, शेवटी आपल्या हातात काय आहे की कालच्यापेक्षा आज मी 2 पावलं पुढे आहे की नाही, एवढी ह्या प्रश्नाचं उत्तर जर हो असलं तर आपण काहीतरी जगलो असं म्हणता येईल. वा सर, वा सर. रसिक हो, मला खात्री आहे हे शब्द साठवावेसे वाटत आहेत, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे, अपरिहार्य आहे. लगेच भेटूया या ब्रेकनंतर आणि सरांशी पोटभर गप्पा मारूया. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आणि सरळ आदरणीय दीपक सरांकडे वळते. सर, जाणीवा म्हणजे काय आणि कॉन्शियसनेस ह्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रवास हा आत्मप्रेरक कसा ठरला म्हणजे तुमच्यासाठी? हा खूप चांगला प्रश्न विचारलास तू. कारण जाणीवेची जी एक परिपक्वता किंवा त्याची जी पॅरामीटर्स किंवा त्याचं जी स्कोप जो आहे तो अफाट आहे. आणि आपण ॲज अ डॉक्टर जेव्हा आम्ही सूक्ष्मजीवशास्त्र शिकतो, मायक्रोबायोलॉजी शिकतो, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया, पॅरामेशियम, अमिबा, ह्यांच्यामध्ये पण जाणीव असते. म्हणजे त्या एक पेशी असलेल्या त्या क्रिचरमध्ये सुद्धा जाणीव असते. त्याला समजतं की आता आपल्यामधलं सोडियम जास्त झालं तर ते कमी करा, सोडियम टाका. त्या एका पेशीमध्ये सुद्धा जाणीव असते. आणि त्याच अनुषंगाने आपल्या शरीरातल्या सुद्धा सगळ्या पेशींमध्ये जाणीव असते. आणि गंमत अशी आहे की ज्या वेळेला नुसती जाणीव आहे असंच म्हणून सुद्धा चालणार नाही. त्या जाणीवेबरोबर एक समजूतदारपणा असतो, एक बुद्धिमत्ता असते. आणि त्या पेशीला पण कधी कधी समजतं म्हणजे त्या समजूतदारपणामुळे की बाबा आता मला आय थिंक आय शुड एंड माय लाईफ. त्याला ॲपोप्टोसिस म्हणतात एक प्रकारचं. की म्हणजे मग जाणीवेची जी पॅरामीटर्स आहेत किंवा त्याचा जो स्कोप आहे तो एका सिंगल सेल्युलर पेशीपासून ते आपल्यासारख्या अत्यंत मल्टी ऑर्गन असलेल्या एव्होल्युशनच्या म्हणजे उत्क्रांतीच्या अत्यंत टोकावर बसलेल्या मानवापर्यंत सुद्धा जाणीवेची कक्षा एवढा मोठा आहे, व्याप्ती आहे. ही जाणीव नेमकी मग असं आहे का की मला मेंदू हे फक्त मेंदू हे जाणीवेचं एक यंत्र असू शकतं, तर एका पेशीमध्ये पण जाणीव आहे. हो ना. मग असं काय वेगळं आहे की त्या एका पेशीमधल्या जाणीवेतलं आणि माझ्या मेंदूमधल्या जाणीवेतलं काय फरक आहे? तर ह्याच्यावरती चिंतन करता करता मग मला असं लक्षात यायला लागलं की ह्या गोष्टींचं उत्तर शास्त्राला समजूच शकणार नाही. कारण तू जसं कॉन्शियसनेसचं विचारलंस तर कॉन्शियसनेसबद्दल असं म्हणतात दॅट देर इज अ इझी प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस अँड इज अ हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस. अरे वा. म्हणजे इझी प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे बाबा जाणीव कशामुळे होते? तर आपण म्हणतो बाबा मेंदूमध्ये ह्या आता MRI वगैरे समजून की ह्या भागांमुळे ह्या ठिकाणी सिग्नल मिळतो आणि जाणीव आहे. दॅट इज द इझी प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस. बट हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस इज की आता तू बसलेस आणि तुला पण हे पाणी दिसतंय, तुला पण आजूबाजूचा परिसर दिसतोय, मला पण तो परिसर दिसतोय, पण तुला तो परिसराचा अनुभव म्हणतो आपण. म्हणजे तुला नुसतं हे माहिती नाही मिळते की पाणी, ही झाडं, पण त्या संपूर्ण
परिसराचा तुला एक अनुभूती येते. परसेप्च्युअल नॉलेज परसेप्शन अँड एक्सपिरियन्स. इट्स अन एक्सपिरियन्स. इट्स नॉट जस्ट डेटा. म्हणजे इट इज नॉट की बाबा पाण्याचा डेटा, झाडाचा डेटा. कारण त्या प्रत्येक डेटा बरोबर तुझा एक कुठचा तरी एक तुझ्या आतमधला एक भावना असते त्याला आणि संदर्भ जोडला जातो. सो मग प्रत्येक माणसाला जरी माहिती तीच असली तरी तो संदर्भ आणि हे ज्ञान वेगळून त्याला क्वालिया म्हणतात, की प्रत्येक माणसाला त्याच गोष्टीची जाणीव वेगळ्या पद्धतीने का होते. तर दॅट इज क्वालिया. QUAL आहे. तर त्या क्वालियाला असं म्हणतात की दॅट इज द हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस, की ते समजू शकत नाही की तुला वेगळं ह्याच गोष्टींची जाणीव तुला वेगळ्या पद्धतीने होते, मला वेगळ्या पद्धतीने होते. आणि मग त्याचा विचार करता असं लक्षात येतं की हे कुठेतरी आपल्या योगाभ्यासामध्ये जे चित्तवृत्ती निरोध जे डेफिनेशन आहे योगाचं, तर मग प्रत्येकाला तो वेगळेपणा काय तर ते आपल्या आधुनिक शास्त्रात सांगता येत नाही. पण आपल्या योगामध्ये किंवा आपल्या फिलॉसॉफीमध्ये त्याला असं एक बोललं जातं की वृत्ती म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये ह्या जन्मापासून किंवा अगोदरच्या पण जन्मांपासून साठा जो झालेला आहे सगळ्या अनुभवांचा, त्या अनुभवांचा जो साठा जो आहे त्या साठ्याची तुलना करून मी प्रत्येक गोष्टीची आकलन करत असतो. म्हणून ते प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं होतं असं मानलं जातं. आणि म्हणून योगाचं जे डेफिनेशन आहे त्याला चित्तवृत्ती निरोध म्हणतात. हे माझ्या म्हणजे मी ह्यातला अभ्यासक नाही, मला अत्यंत तुटपुंज ज्ञान आहे, पण मला त्याचे संदर्भ आणि त्याचं तत्वता काय म्हणायचं तेवढंच फक्त मी समजू शकतो. मी ह्याच्याबद्दल काही लोकांना मार्गदर्शन करू इच्छित नाही, पण माझे विचार मांडतोय फक्त. वर्गात मूल हातवर करतं तसा माझा एक भाबडा प्रश्न आहे बरं का सर, खरंच भाबडा आहे. तुम्ही आता इतकं जे म्हणजे सांगितलं गहन, की आपल्या मेंदूमध्ये तशी स्टोरेज चिप आहे सर, पूर्वजन्मीच्या अनुभवांचं संचित जे या जन्मीच्या जाणीवांना समृद्ध करतं. दॅट वॉज द रिझन. त्यांनी तुम्हाला असं वाटलं की कॉन्शियसनेस म्हणजे काय, त्याचं गुपित ते कुठे शोधावं. अगदीच. आणि तू जे म्हणलीस आता की याचं डेटा सगळं स्टोर्ड आहे, तू एक विचार कर की आता माझ्या मोबाईलमधनं तुझ्या मोबाईलमध्ये ब्लूटूथनी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते. तर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अध्यात्म किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये वेगवेगळे आपल्याला एक सूक्ष्मदेह आहे, एक शरीर सूक्ष्मदेह आहे, एक कारणदेह आहे, महाकारण देह आहे, त्याला कॉझल बॉडी म्हणतो आपण. तर असं म्हणतात की जेव्हा माणसाचा अंत देह सोडतो किंवा पंचहातून विलीन होतो, त्यावेळेला त्याचं सूक्ष्मदेह जो असतो किंवा कॉझल बॉडी आणि तर त्याच्यामध्ये ते इच्छा आणि ते रिटेन होतात आणि त्याचीच अभिव्यक्ती पुढच्या जन्मामध्ये होते. तर विषय असा आहे की मग ती जी माहिती आहे ती त्या आत्म्या पुढच्या जन्मापर्यंत त्या मेंदूपर्यंत कशी जात असेल. तर त्याच्याबद्दल मला नेहमी असं हे ब्लूटूथ वगैरे बघतो मी, तेव्हा मला असं वाटतं की ही अशी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होत असेल की ते जे संस्कार आणि त्या ज्या वासना आणि त्या ज्या काय आहेत त्या सूक्ष्म देहामध्ये त्या दुसऱ्या आत्म्यामध्ये ब्लूटूथ टेक्नॉलॉजीने ट्रान्सफर होत असावेत. अशी माझी प्रतिक्रिया आहे सर. आणि इतकं विचार प्रवण जगत असताना संगीत उमलतं तुमच्यातनं. नाही, ते माझ्या मातोश्रींचं देणं आहे. कारण मला म्हणजे ते सुरुवात अशी झाली, लहानपणी आम्ही तिसरीत वगैरे होतो आणि आम्ही वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घ्यायचो. आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाग घेतल्यानंतर जे काय कॅन्डिडेट्स होते ते त्यांचे मार्कांचं ॲडिशन आणि संकलन करेपर्यंत कोणी जरा काय रे पाप्या, कोण रे गाय काहीतरी, तर तसं ते कोणतं आपलं चला गा, तर ते त्यावेळेला गाणंच होते. ते बाबा लोकांना लक्षात आलं की हा बरा गातो बाबा जरा, त्यावेळे थोडं तिथनं मार्गदर्शन होतं. पण मला संगीत, मी ऑपरेशन करत असताना सुद्धा मला संगीत लागतंच. मी ऑपरेशन संगीत असल्याशिवाय करू शकत नाही. सांगा ना काय ऐकता मी ऑपरेशन करताना? काय ऐकता? क्लासिकल ऐकतो. माझे लाडके म्हणजे पंडित भीमसेनजी, किशोरीताई, आशाबाई, लता. आपला संगीताचा वारसा केवढा प्रगल्भ आहे, म्हणजे त्याला काही लिमिटच नाही. आणि शिवाय मला पाश्चात्य संगीताची पण आवड आहे, कारण मी गिटार वाजवतो आणि मला खरं तर संगीत हे कुठच्याही क्षेत्रात किंवा भाषेच्या मर्यादेच्या पलीकडे आहे. त्यामुळे संगीत हे संगीत आहे. त्यामुळे गिटार शिकला नाही, माझा रूम पार्टनर होता तो वाजवायचा, तर त्याच्याकडून थोडंफार मला संगीत आय एम प्रॉब्ली ब्लेस्ड विथ अ म्युझिकल इयर, त्यामुळे थोडंसं वरदान असतं ते. येस येस, खरं आहे. आम्ही ऐकणार होतो, हट्ट धरणार होतो सॅक्सोफोन ऐकण्याचा, आणि आमच्या विनंतीला मान द्या तुम्ही. परत एकदा आपण आपल्या व्यवसाय म्हणजे न्यूरो सर्जरीकडे येऊया. असं कुठलं एकदम चॅलेंजिंग ऑपरेशन होतं सर की म्हणजे करताना असं वाटलं नाही इथे
पांडुरंगा तू आधी लागशील माझ्या, म्हणजे असे प्रसंग येतात ना आयुष्यामध्ये. त्याचा एक अनुभव मला अगदी आठवतो. मी माझे विद्यार्थी असतात, त्यामुळे मग मी आदल्या दिवशी केस ठरवतो की उद्या आपण हे ऑपरेशन करायचं जी आहे. सर. तर त्याच्यामध्ये एक कराडच्या भागात राहणारा एक पेशंट होता. 24व्या वर्षी तो इलेक्ट्रिक पोलवरनं पडला होता खाली आणि त्याला कमरेखाली आदू झाला होता, अरे, पॅराप्लिजिया अरे, झाला होता. आम्ही अरे. स्पाईन सर्जरी पण करतो बऱ्यापैकी. तर त्याला तो जरा मोठी शस्त्रक्रिया होती. बरगडी ओपन करून तो मणका जो दबला गेला होता, तो त्याला मज्जारज्जूंवरचा दाब काढून वगैरे, तर ती जरा मेजर सर्जरी होती. तर माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही पेशंटला इंड्यूस करून सुरू करा आणि मी येतो. मी पोहोचोपर्यंत तिकडे सगळा दंगा चालू होता. तर काय बाबा, तर ते पेशंटला ॲनेस्थेशिया देताना तसं तो अरेस्ट झाला, हार्ट कार्डियाक अरेस्ट झाला त्याला. म्हटलं अरे बापरे, आता काय. आणि ती माता, त्याची आई होती, ती बसली होती. तरुण आणि मुलगा. ते जरा एका दुसऱ्या समाजातले असल्या कारणानं माझ्यावरती थोडा तो पण दबाव होता की त्यांना असं नको वाटायला की बाबा आमच्याकडनं त्या सामाजिक काही कारणांमुळे आमच्याकडनं दडपण, तर ते प्रेशर असतात थोडे. तर मी त्या बाईंना, त्या मातेला जाऊन सांगितलं, बाबा बघ आम्ही प्रयत्न करतोय, पण माझे डॉक्टर ते अर्धा पाऊण तास त्याला CPR म्हणतो आम्ही त्याला, बरोबर. कृत्रिम श्वासोश्वास आणि होय. मसाज वगैरे देऊन पुढे थोडं त्याला हार्टचं यायला लागलं. मग हार्टचे म्हणजे ECG ट्रेसिंग यायला लागली, पण ब्लड प्रेशर खूप कमी, नाडीचे ठोके पण तुरळक. मग त्यांना ICUत शिफ्ट केलं. मग नातलांना दाखवलं, बाबा बघा त्याच्या हार्टचे ठोके आहेत, आणि शिफ्ट केलं त्याला. आई आणि गं. मग कालांतराने पुढच्या एक 10-12 तासात तो हळूहळू सुधरत एक 14-15 तासानंतर तो शुद्धीत आला. आणि मग त्याला त्या व्हेंटिलेटरवरनं काढलं. आम्ही सगळ्यांनी हाय केलं, बाबा चला वाचलो आपण. आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी ICUतनं 2 दिवसांनी शिफ्ट केलं त्याला बाहेर. आणि त्याच्या आईला सांगितलं, म्हटलं बाबा आता आम्ही, कारण ॲनेस्थेशियाचं एवढं रिस्क असतं की ॲनेस्थेशिया देतानाच जीव गेला, तर आता हो ना, म्हटलं ह्याला काय, जबाबदार. आता ऑपरेशन तर काय विषयच राहत नाही. हं. पण तो मला म्हटला, नाही डॉक्टर, मला जीव गेला तरी चालेल, पण मला तुम्ही ऑपरेशन असं नाही जगायचं वाटतं मला ना नाही. आणि माणसाला. माझा तुमच्यावर विश्वास आहे. म्हटलं अरे माझ्यावर विश्वास तू ठेवतो म्हणजे तूच मूर्ख आहेस, कारण मी स्वतःवर विश्वास नाही ठेवतो आणि तू माझ्यावर विश्वास ठेवतो. तर माझ्या क्षमतेबद्दल मलाच माहिती नाही की आपण काय करू शकतो ते. तर त्यांनी पण तो म्हटला नाही. मग आम्ही डेथ ऑन टेबलची कन्सेंट घेतो, म्हणजे आमचा पेशंट टेबलावरती ऑपरेशन थिएटरवर प्राण जाऊ शकतो ह्याची आम्ही संमती देतो. असं करून मग आम्ही शस्त्रक्रिया घेतला, त्याला ऑपरेट केलं. आणि आता आजच्या, म्हणजे ही झाली 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट. आजसुद्धा गंमत म्हणजे टेक्नॉलॉजी बघा की तो फेसबुक फ्रेंड आहे माझा, आणि तो लाईक्स वगैरे पडवतो मला, आणि आता तो एका कुबडी घेऊन चालतो. पण गंमत ही नाही आहे, गंमत दुसरी आहे की त्याला डिस्चार्ज करण्यापूर्वी त्याला म्हटलं होतं की काय रे, तू पहिल्यांदा तुला आम्ही ऑपरेशनमध्ये घेतलं तेव्हा तुला काय असं वाटलं का, आठवतं का रे काही? तर तो म्हटलं की सर, मी अशा एक भोगद्यातनं चाललो होतो आणि अत्यंत गतीने चाललो होतो. म्हटलं तू कसा चाललो होतो? म्हटलं मी जस्ट फ्लोट होत होतो. म्हटलं वाहन नव्हतं, काय नव्हतं, आय वॉज जस्ट मूव्हिंग ॲट अ फास्ट पेस. आणि भोगद्याच्या एकदम शेवटी असा एक प्रखर प्रकाश दिसत होता. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की तो सूर्या एवढा तेज होता, पण त्याच्यामध्ये चंद्रा एवढा शीतलता होती. म्हणजे असं त्यांनी फार विचित्र अनुभव सांगितला. आणि तो म्हटलं मला म्हटलं की सर, मला तिथे पोचायचं होतं, मला म्हणजे कधी मी त्या दिव्यापर्यंत पोचतो अशी अवस्था होती. पण काहीतरी झालं आणि मला असं एकदम मागे खेचलं गेलं, आणि मग बघितलं तर मी ICUमध्ये होतो. तर ह्याला नंतर तुम्ही आता बऱ्याच लोकांनी ब्रायन वाईस किंवा मी आता नाव घेणार होते, डॉक्टर ब्रायन वाईस. ही स्पीक्स अबाउट इट. तर बऱ्याच लोकांनी हे त्याच्यावरती, आणि असं लक्षात आलं लोकांच्या की हे निअर डेथ एक्सपिरियन्स म्हणतात त्याला, की ज्या लोकांना अक्षरशः मरणाच्या दारातून तुम्ही बाहेर ओढलेलं असेल त्यांना सगळ्यांना असा टनेल एक्सपिरियन्स असं म्हणतात. आणि गंमत म्हणजे हा जो रुग्ण होता, हा अशिक्षित होता, वेगळ्या धर्माचा होता. त्याला कुठच्याही आपल्या, म्हणजे आपण असं म्हणू की बाबा धर्माच्या अंतर्गत लोकांनी बोललेलं काही ऐकलेलं ते आठवलं असं पण की काही काय. नाही. हो. आणि विलक्षण, म्हणजे मला त्याचा जीव आहे त्या रुग्णावर. तो मला दरवेळेला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवतो, काहीतरी फोटोवर लाईक करतो, व्हॉट्सॲपवर कळवतो, मला ते प्रगती कळवतो. अरे वा. पण हे जे एक आमच्या व्यवसायाच्या दरम्यान आलेले आम्हाला जे अशा प्रकारचे अनुभव असतात ते खूप विलक्षण असतात. आहे की नाही विलक्षण? सांगा तुम्ही. मला तरी कसं थांबावंसं वाटेल, पण अपरिहार्य आहे, ब्रेकची वेळ झाली आहे. परत आपण पोटभर गप्पा मारणार आहोत आदरणीय रानडे सरांशी. घेऊया एक अल्पशी विश्रांती. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये.
माझ्याच मनात इतकं रेंगाळलेलं आहे, पण नम्रपणे सांगते, या अलौकिक अभूतपूर्व सुंदर परिसरामध्ये पुन्हा पुन्हा विश्वास बसतो त्या विधात्यावरती, त्या निसर्गरूपी परमेश्वरावरती आणि खऱ्या अर्थाने त्याच्या या अवतारांवरती. श्वास पुन्हा एकदा जीवामध्ये पेरण्याचं सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि त्याची इतकी सुंदर जोड आपण अध्यात्माशी जोडलेली आहे, त्याच्याबद्दल आपल्याकडूनच ऐकायला आवडेल मला सर. विज्ञान आणि अध्यात्म यांची जी जोड जोडली आहेत आपण, त्याच्याबद्दल सांगा ना. हे जसं आपण मला कॉन्शियसनेस आणि ह्याच्याबद्दल उत्सुकता होती, तसं मला खूप वर्षांपासून ही उत्कंठा खूप अशी जाचणारी होती की हे सगळं ब्रह्मांड जे निर्माण केलेलं आहे आणि हे काय आहे, कशाचं आहे आणि हे कशा करता, कोणाच्या करता आणि कोणी केलं. तर त्याचा अभ्यास सायमल्टेनियसली थोडा चालू होता आणि त्याच्यामध्ये मला एक अत्यंत फ्रिट्जॉफ कापरांचं एक टाव ऑफ फिजिक्स म्हणून एक पुस्तक आलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी ते मला वाटतं अध्यात्म आणि सायन्स ह्याचं एक सुरुवातीचंच म्हणजे वन ऑफ द अर्लिएस्ट बुक्स टू कंबाईन द टू अँड ट्राय टू एक्सप्लेन. तर मग असं लक्षात आलं की भौतिकशास्त्र जे आहे ते भौतिकशास्त्रामधनं आपल्याला काही उत्तरं सापडतील का. तर मग त्याचं अध्ययन करत करत मला क्वांटम फिजिक्समध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला, कारण की क्वांटम फिजिक्स हे एक असं विलक्षण शास्त्र आहे ज्याच्यामध्ये क्लासिकल फिजिक्स जे न्यूटनचं होतं त्याच्याबद्दल पूर्ण पलटी झालं ते, आणि एक वेगळीच विचारधारा, वेगळीच कन्सेप्ट अँड ॲब्स्ट्रॅक्शन्स यायला लागले त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे खूप उत्सुकता निर्माण झाली आणि प्रॉबेबली असं म्हणतात की क्वांटम फिजिक्स हे आता 100% सत्य मानलं जातं. दॅट इज हाऊ द मायक्रोस्कोपिक वर्ल्ड ऑपरेट्स. आणि सो आय सेड वी शुड अंडरस्टँड व्हॉट इट इज ऑल अबाउट. तर त्याचा अभ्यास करता करता मला सौभाग्याने मागच्या वर्षी ते लार्ज हॅड्रॉन कॉरिडॉर जिथे ते हिग्स बोसॉन आणि गॉड पार्टिकलचा शोध झाला तिथे जाण्याचा योग आला. आणि थोडं सांगा त्याच्याबद्दल. हां, म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की बिग बँग जो होतो, म्हणजे असं सध्याच्या शास्त्रामध्ये मानलं जातं की जगाची सुरुवात म्हणजे ब्रह्मांडाची सुरुवात, बरोबर, ब्रह्मांडाची सुरुवात बिग बँग म्हणून झाली. तर त्या क्षणी काय कंडिशन्स होत्या अत्यंत सूक्ष्म. तर ह्या तत्वाला रिडक्शनिझम म्हणतात. रिडक्शनिझम म्हणजे मला एखाद्या गोष्टीचा आता अणू काय आहे, कशाचा बनला, तर त्याचे तुकडे करून अजून छोटे सूक्ष्मात जात राहायचं. म्हणजे की ही गोष्ट ह्याची निर्माण काय झाली तर त्याचा तुकडा तोडा मग पुढे बघा, त्याला रिडक्शनिझम म्हणतात सायन्समध्ये. अँड दॅट इज सायन्स इज ऑल अबाउट रिडक्शनिझम, म्हणजे सूक्ष्मात जायचं. आणि तर त्याच्यावर चाललंय मानवानी आता. म्हणजे तुम्ही बघा ना की आता हे आपलं कोविडचं चाललंय, त्यावेळेला ज्या वेळेला एक मला वाटतं 100-150 200 वर्षापूर्वी हा आजार कशामुळे तो हेच माहीत नव्हतं. व्हायरस म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं. पण आता ते मायक्रोस्कोप आल्यानंतर, आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आल्यानंतर जेव्हा आपण अतिसूक्ष्मात जातो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की बाबा हां, हे व्हायरस म्हणून गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आजार होतो. तर अतिसूक्ष्मामध्ये गेल्यानंतर सुद्धा मी असा विचार करत होतो की जरी आपल्याला कळलं की बाबा ठीक आहे, ह्याची रचना अशी आहे, ह्याचं असं आहे, मॅटर इज इक्वल टू एनर्जी, इज इक्वल टू MC², सगळी समीकरणं, इक्वेशन झाली, सगळं झालं. पण हे सगळं कशासाठी, ह्याचं म्हणजे प्रायोजन काय, कोणी ठरवलं बिग बँग. लोक म्हणतात बिग बँग झाला, अरे पण ते करायला तर पाहिजे कोणाची तरी इच्छा जर पाहिजे, कोणीतरी त्याच्यावरती काहीतरी प्रायोजन करायला पाहिजे. तर नुसतं तुम्ही म्हणता की नाही, तुम्ही असं म्हणा की हे बिग बँग झालं. आता स्टीफन हॉकिंग वगैरे असे सुद्धा जे शास्त्रज्ञ होते ते पण म्हणा मग बिग बँगच्या अगोदर काय आम्हाला विचारू नका तुम्ही, पण बिग बँग हे गृहीत धरायचं आपण. तर गृहीत धरणं हे माझ्या बुद्धिमत्तेला न पटणारी गोष्ट आहे की मला उत्तर पाहिजे की जर मला का, हे कशामुळे, कोणी केलं. तर ह्या काचं प्रश्नाचं उत्तर हे मला असं वाटतं की फक्त अध्यात्मशास्त्र देऊ शकतं. अगदी खरं. आणि त्यामुळे भौतिकशास्त्र हे याची लिमिट मला कळली. आणि मग आपण अध्यात्मशास्त्राकडे वळल्यानंतर मला जसं योग्य वेळेला एक मध्ये बोलले तर चालेल. बोला. म्हणजे हे जे क्वांटम फिजिक्स आहे, कारण मी खरंच अनभिज्ञ आहे सर, क्वांटम फिजिक्सच्या ॲब्स्ट्रॅक्शन्स मध्ये अध्यात्म आहे म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की क्वांटम फिजिक्सच्या मध्ये जे काही तत्व आहेत, फंडामेंटल्स आहेत आणि ज्या काही गोष्टी घडतात त्याच्याबद्दल शास्त्रज्ञांना एवढंच माहिती आहे की असं असतं, ते का विचारायचं नाही, डोंट आस्क. तर त्यामुळे म्हणजे क्वांटम फिजिक्सचं सगळ्यात मोठं एक जे मला वाटतं कॉन्ट्रीब्युशन झालं आहे ते की
ह्या मानवी बुद्धिमत्तेचा एक अहंकार जो असतो की बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, मला पुरावे दे, तर ते पुरावे देण्याच्या पलीकडचं आहे क्वांटम फिजिक्स. पुरावे देऊच शकत नाही, तुम्ही काचं उत्तरं देऊ शकत नाही, पण हे आहे हे असं ॲक्सेप्ट करा. त्यामुळे कधी नव्हे तर शास्त्राचा अहंकार ठेचला गेला आहे क्वांटम फिजिक्सनी. आणि जोपर्यंत मला वाटतं की अध्यात्मशास्त्र म्हणजे तुमचा अहंकाराचा ऱ्हास होणं, हे खरं अध्यात्मशास्त्राचं मूळ आहे. कारण मी काय आहे आणि मी कोण आहे हे खरी जाण ज्याला होते, ज्याला आपण स्वरूप साक्षात्कार म्हणतो, ते अध्यात्म. तर जर मी हे समजलो की हे मी, माझं शरीर म्हणजे मी, माझं मन म्हणजे मी, माझं बुद्धी म्हणजे मी आहे, तर ते नसून मी माझं खरं स्वरूप काय आहे हे जाणून घ्यायचं जर असलं तर माझा अहंकार पहिल्यांदा नष्ट व्हायला पाहिजे. आणि आता शास्त्राचा अहंकार नष्ट होत चालला आहे ह्या क्वांटम फिजिक्समुळे. म्हणून मला असं वाटतं की अध्यात्म आणि शास्त्र कधीतरी एकत्र हात मिळवतील. अरे वा, आपल्याशी चर्चा करताना आपण एकदा म्हणजे आपल्या विश्वात येऊन असं समजवलं होतं की वेगवेगळे लोब्स असतात आणि त्या पराइटल लोबच्या त्या सूक्ष्मत्वाकडे जाताना त्या मी आणि मी नसणं, त्या बेरीज वजाबाकीबद्दल तुमच्या भाषेमध्ये सांगा ना. त्याच्यामध्ये एक फार आता टेक्नॉलॉजीनी खूप सुधारणा केलेली आहे की MRI म्हणून, फंक्शनल MRI म्हणून आलेलं आहे, पेट स्कॅन म्हणून आलेलं आहे. तर नेमकं आता पूर्वी असं होतं की मेंदू म्हणजे एक मेंदू होता आणि बाबा काय त्याचा अंदाज नसायचा, पण हळूहळू मेंदूचा कुठचा भाग कुठचं कार्य करतो याच्याबद्दलची माहिती वाढायला लागली. आणि आता त्याच्यात आणखीन स्पष्टीकरण झालं fMRI आणि पेट स्कॅनमुळे. तर आता असं लक्षात येतं की समजा मी आता आपल्याशी बोलतोय, तर माझा आत्ता MRI केला तर माझा मेंदूचा नेमका कुठचा भाग कार्यान्वित आहे हे समजू शकतं बाय fMRI. आणि त्याचा फायदा असा आहे की म्हणजे आता मी ऑपरेशन करत असतो समजा आणि एक ट्युमर असला, तर मला त्या पेशंटला ऑपरेशन केल्यानंतर त्याला कुठच्याही पद्धतीचा व्यंग नसता कामा का आज नसलं पाहिजे. तर त्याची महत्त्वाची सेंटर्स कुठे आहेत आणि ती कशी दबली गेली आहेत हे समजण्याकरता आम्ही fMRI वापरतो. म्हणजे ती गाठ आहे ती बाबा ह्या क्षेत्राच्या जवळ आहे, मग त्या क्षेत्राला, तर त्याचा खूप उपयोग आहे आमच्या शस्त्रक्रिया करण्याच्या ह्याच्यामध्ये. पण त्याहून महत्त्वाचा त्याचा रोल असा आहे की न्यूरोथिओलॉजी म्हणून एक नवीन शास्त्र निर्माण होतं आहे, ज्याच्यामध्ये न्यूरो म्हणजे ऑफकोर्स ब्रेनशी संबंधित आणि थिओलॉजी म्हणजे देव किंवा रिलिजन ह्याचा अभ्यास. तर न्यूरोथिओलॉजी हा विषय इतका उत्कृष्ट आहे की ज्याच्यामध्ये आता समजा ध्यानाला बसला माणूस, तर नेमकं काय होतं मेंदूमध्ये, तर त्याचा आपण fMRI करून लक्षात येतं की बाबा अच्छा असं ह्या भाग कार्यान्वित आहे, हा भाग थोडा कमी काम करतो. तर त्या अनुषंगानं एक सुपिरियर परायटल लोब्यूल म्हणून एक क्युनियस म्हणून एक भाग आहे मेंदूच्या इकडे, साधारण ह्या भागाच्या वरती, तर मध्यरेषेच्या जस्ट थोडं बाजूला. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा डीप मेडिटेशनमध्ये जातात मंडळी आणि त्यांचा MRI करतात, फंक्शनल MRI, त्यावेळेला त्या सुपिरियर परायटल लोब्यूलचं काम एकदम कमी झालेलं असतं. म्हणजे ते त्याची इट इज स्विच्ड ऑफ, दॅट एरिया इज स्विच्ड ऑफ. तर ते कळलं असं काय. तर नंतर असं अजून अध्ययन करता क्षणी असं लक्षात आलं होतं की त्याचे दोन महत्त्वाचे भाग आहेत की तो भाग दीपक रानडेची मर्यादा कुठे संपते आणि ब्रह्मांड कुठे सुरू होतं ह्याचं विशेष मापन करण्याचा जो भाग आहे त्याला ह्या सुपिरियर परायटल लोब्यूलमध्ये क्युनियस म्हणतात. तर आता तुझ्या वाचनात पण आलं असेल की जेव्हा आपण म्हणतो की अहम ब्रह्मास्मी किंवा मला एकरूप होतोय मी ब्रह्मांडाशी, तर त्यावेळेला म्हणून तो भाग त्याचं कार्य कमी करण्याचं काम करतो आणि त्याला म्हणजे मी आणि ब्रह्मांड ह्याच्यामध्ये काही सीमा नाही आहे, नष्ट होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की शास्त्र आणि अध्यात्म ह्याचा कुठेतरी नक्की मिलाप होणार आहे. कारण उत्खनन व्हायला लागले. म्हणजे आता कसं आहे की पूर्वी असं होतं की अध्यात्माकडे शास्त्र असं नाकं मोडायचं की हे काय फालतूगिरी आहे काय आणि त्याला काय दर्जा अर्थ नाही. पण आता शास्त्राला पण हे पटायला लागलं की अध्यात्मामध्ये काहीतरी निश्चित आहे आणि कॉन्शियसनेस आणि पर्टिक्युलरली क्वांटम फिजिक्सचं तुला मी सगळ्यात महत्त्वाचं योगदान सांगतो की क्वांटम फिजिक्स हॅज, मी हे इंग्लिशचं एक वाक्य वापरतो, इट हॅज शिफ्टेड द फोकस ऑफ सायन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट टू एक्सपिरियन्स. कारण एक्सपेरिमेंट तुम्ही आता हे गुरुत्वाकर्षण फोर मी काही टाकलं तर पडणार, 100 नाही 1000 50,000 वेळा टाकलं पडणार, कारण ते एक्सपेरिमेंट आहे, तर सिद्ध करता येतं मला. पण मी जसं म्हटलं कॉल्या, मला आता आनंद वाटला हे मी तुला सिद्ध करू शकतो का नाही आणि तुला समजू शकतं का नाही. पण दॅट इज व्हॉट क्वांटम फिजिक्स डज, की इट इज नाव ब्रिंगिंग द स्कोप ऑफ सायन्स इन टू द रिअल्म ऑफ एक्सपिरियन्स. आणि असं म्हणतात की unless there is a conscious observer who is observing a particular event, that event has not occurred.
दिस इज अ फंडामेंटल डिक्टम ऑफ क्वांटम फिजिक्स विच इज ॲक्सेप्टेड. किती आपल्या अद्वैतवादाजवळ जात आहे. येस. तर त्यामुळे आपल्या म्हणजे तुकाराम माऊलींचा अभंग आहे सांडिली त्रिपुटी म्हणतात की म्हणजे ऑब्झर्वर, ऑब्झर्व्ड अँड ऑब्झर्वेशन, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे 3 त्रिपुटी नसून एकच आहे. तर सांडिली त्रिपुटी म्हणजे त्याच्याशी उद्देशून येते की ते तिन्ही गोष्टी 3 नाही आहेत, ते एकच आहे. हो. आणि त्यामुळे म्हणून मला आणखीन त्याचे सुसंबद्धता वाटते क्वांटम फिजिक्स आणि अध्यात्मशास्त्रामध्ये. आणि मला परमेश्वराचा आशीर्वाद असावेत माझ्या पाठीशी आणि माझ्या वडिलांचे आशीर्वाद असावे पाठीशी. माझी खूप तीव्र इच्छा आहे की माऊलींचं जे विचार आहेत आणि त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे ते कुठच्याही धर्माशी बांधील नाही, ते कुठच्याही देवाशी बांधील नाही. आणि मला एक परमेश्वरचरणी ही इच्छा आहे की माझ्या हातनं जर कार्य झालं तर माऊलींचं जे ज्ञान आहे ते सर्वव्यापी आहे आणि त्याला कुठच्याही भगव्या किंवा कुठच्याही रंगाच्या परे आणून त्याच्या पलीकडे नेणं ही माझं उद्दिष्ट आहे आणि ते होईल देवाकडनं असं मला वाटतं. हरिओम सर, खरंच इतकं छान वाटतंय ना. आणि म्हणजे मी काय सांगू, शब्दांनी तर हा मनाचा गाभारा भरतोच आहे, पण या निसर्गाच्या आशीर्वादामध्ये बसून फार समृद्ध वाटतंय सर. हे असंच आपण गप्पा मारूया, आपल्याकडे वेळ आहे अजून. रसिक हो, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत सरांची गप्पा मारूया. प्रतिभा आणि प्रतिमा. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. आणि सरळ रानडे सरांकडे वळते. इतकं छान सांगताय तुम्ही. आणि माहिती आहे मनामध्ये म्हणजे रुंजी घालतोय हा प्रश्न पुन्हा पुन्हा. सर, मेंदूमध्ये कॉन्शियसनेस ही ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे नाही पाहिली, नाही देखिली तरी जाणीवेनी संपन्न अशी अभिव्यक्ती, असं अस्तित्व न दिसणारं आहे. आणि त्याला समजून घेताय, त्याची ब्लूप्रिंट असावी तसं शोधून काढताय. सगळंच विलक्षण आहे. मग मनामध्ये येतं की शास्त्र म्हणजे सायन्स आणि अध्यात्मशास्त्र किंवा रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी, धर्म आणि स्पिरिच्युअलिटी, हा कसा काय समजून घ्यायचा भेद? हा फार महत्त्वाचा प्रश्न विचारला असतो निश्चितांना. कारण की बरेच लोक ह्याच्यामध्ये असं असतात की रिलिजन म्हणजे मी धार्मिक आहे, खूप मी कर्मकांड करतो, मी जप तप करतो, मी नामस्मरण करतो. तर तू जर म्हणजे बहुतांश लोकांचं जर बघितलंस की त्यांची धार्मिकता किंवा आध्यात्मिकता ही कुठच्या तरी बाबा किंवा देवापुरतं मर्यादित असते, जो त्यांच्या संकट विमोचन करतो. म्हणजे संकट विमोचन होण्यापुरतं केलेलं देवाचं स्मरण ह्याला सर्वसाधारणतः रिलिजन किंवा अध्यात्म म्हणतात, असं माझ्या अनुभवात आलेलं आहे तरी. म्हणजे पण रिलिजन म्हणजे हे कसं आहे की जसं मी मागे आपल्या एकदा गप्पांमध्ये बोललो होतो की तू ज्या परिस्थितीमध्ये तू वाढलेली आहेस, तुझं संगोपन झालेलं आहे, त्या वैचारिक बैठकीमध्ये, त्या श्रद्धेत आणि त्या बिलीफ सिस्टमची तू एक अविभाज्य सदस्य बनून जातेस. म्हणजे तुला जे बिंबवलेलं गेलेलं आहे तुझ्या लहानपणापासून त्याचं प्रतिबिंब आहे तुझे सगळे विचार. तर हे रिलिजन आहे, म्हणजे हे अक्वायर्ड आहे. सो अक्वायर्ड जे आहे की दिस इज अन अक्वायर्ड फिनॉमिनन, म्हणजे मानवनिर्मित केलेलं जे हे रिलिजन आहे, धर्म आहे, धर्मशास्त्र आहे. मी कुठच्याही धर्माविरुद्ध नाही. प्रत्येक धर्म हा समाजाच्या मध्ये एक सुसंबद्धता मानण्याकरता आणि असण्याकरता, बांधण्याकरता आलेला आहे. आणि मी सर्व धर्मसमभाव ह्या विचारातला आहे. पण मला असं वाटतं की अध्यात्म हे जरा वेगळं आहे. अध्यात्माचा त्याचं जर आपण विश्लेषण केलं ह्या शब्दाचं, तर आधी आत्मा म्हणजे मी कोण आहे ह्याचा अभ्यास करणं. आणि मला जेव्हा मी हे स्वित्झर्लंडला किंवा ह्याच्या ठिकाणी गेलो होतो, लार्ज हॅड्रॉन कोलायडर, म्हणजे असं लक्षात आलं की आपण भौतिक जगाचा किती वाटेल तितका अभ्यास केला तरी आपल्याला काही उत्तरं सापडणार नाहीत. तर मला मी अत्यंत प्रभावित झालेलो एक व्यक्तिमत्व म्हणजे निसर्गदत्त महाराज. त्यांचं पुस्तक आय एम दॅट म्हणून एक आहे, फार थोरग्रस्त होते ते. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सब्जेक्ट ऑब्जेक्ट ड्युॲलिटी, म्हणजे मी सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. तर any attempt made by the subject to understand the object is useless until the subject understands the subject. वो आता
हे किती प्रोफाऊंड आहे. हो. तर म्हणजे ह्याचा अर्थ आहे की मी जर माझं शोधाचं जे प्रकाश आहे आणि जी झोत आहे प्रकाशाची तो ती मी बाह्य केलं तर मला माझा किती अनंत जन्म पण शोध लागणार नाही. हां. पण मग सब्जेक्ट म्हणजे मी जो ह्या सगळ्या गोष्टींची आत्मसात करतोय, त्याची समजून घेतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा जो सोर्स आहे तो अंतर्मुख मी केला, आहे, बहिर्मुख तो केला. मला मी कोण आहे हे कळलं तर मग मला बाहेरच्या गोष्टींचं काय विश्लेषण करण्याची गरज नाही. तर त्यामुळे अध्यात्म हे मी कोण आहे आणि माझं अस्तित्व काय आहे, आणि ही जी एक अत्यंत म्हणजे प्रखर जी एक उत्सुकता, आणि अक्षरशः मी खरंच सांगतो तुला की असे रात्र जागून काढलेलं विचार की काय कशा करताय. म्हणजे आता लहान बाळाला 4 वर्षाचा ट्यूमर झाला, कॅन्सरचा, मेलं बाळ, आणि काय, आणि मग तुम्हाला काय आता ते नातलग विचारतं ते का झालं, आता काय उत्तर देणार, मला माहीत नाही कॅन्सर का झाला. तर मग कोणतरी म्हणतं कार्मिक. मग नंतर मला असं लक्षात आलं की मी बाह्य गोष्टींचा जितका काही प्रयत्न करून समजण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला का ह्या प्रश्नाचं उत्तर समजणार नाही. पण मीच का आणि मी कोण ह्या प्रश्नांचं उत्तर जर मी शोधायचा प्रयत्न केला तर ते अध्यात्मशास्त्र आहे. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांना परमेश्वरांनी असा मेंदू दिलेला आहे, जो मेंदू, ज्या मेंदूच्या जाणीवेबद्दल तू बोलत होतीस, त्या जाणीवेला जाणून घेण्याची क्षमता आहे त्या मेंदूला. आणि ती अवस्था जी आहे ती त्याला आपण सुपर कॉन्शियसनेस म्हणू शकतो. तर प्रत्येक मेंदूमध्ये त्या परिस्थितीपर्यंत उत्क्रांत होण्याची क्षमता आहे. म्हणजे त्या मेंदूनी स्वतःच्या जाणीवेनी जाणून घेण्याची क्षमता आहे. आणि त्यालाच लोक मे बी स्वरूप साक्षात्कार किंवा दृष्टांत किंवा काय जे असतात ते म्हणत असतील, आय डोंट नो. पण मी माझं सौभाग्य समजतो की मी अशा भूमीत जन्मलो जिथे मला अध्यात्म आणि म्हणजे आपल्या देशात जन्मलेले लोक आयरोमध्ये, नासामध्ये सगळीकडे झेंडे लावून आलेले आहेत. पण तरीसुद्धा आपल्या मुलखातले संत परंपरा ह्यांनी अध्यात्मामध्ये इतके प्रचंड झेप घेतलेली आहे आणि त्यांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे ही उत्क्रांत आपल्यामध्ये होण्याची खूप चांगली शक्यता आहे. खरं आहे, त्यांच्या संस्कारांना जगाच्या भाषेमध्ये सांगून आज जगाला ती भाषा ते त्यांच्या भाषेत शिकवतायत. अगदीच त्यांच्याकडे जाऊन हे सगळं बोलताना तुम्ही बोलत होतात, आत्मसात करण्याचा नम्रपणे प्रयत्न करत होते आणि मनामध्ये येत होतं तरी सुद्धा सर माउंटेनिअरिंग करतात, ते शिखरं चढतात आणि ती सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना पादाक्रांत करतात. तर कसं काय, म्हणजे हा प्रवास जगण्याचा जो प्रवास आहे तो अंतर्मुख आहे, पण तरी सुद्धा हे कौशल्य, हे कसब आणि हा विजय त्याचा मी परवाच माझ्या एका आर्टिकलमध्ये किंवा कुठच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की एडमंड हिलरींनी ज्यांनी एव्हरेस्टचं पहिल्यांदा सर केला, तर ते म्हणाले, त्यांचं फार सुंदर वाक्य होतं. ते म्हटलं की व्हेन आय क्लाइंब अ माउंटेन आय डोंट कॉन्कर इट, आय कॉन्कर माय सेल्फ. वाव. तर ते फार सुंदर वाक्य आहे. तर मला ज्या वेळेला मी पदभ्रमंती करतो, ट्रेक करतो, खूप वेळा वाटतं की कुठे आनंदी आयुष्य सगळे कुठेतरी ते -10 टेम्परेचरमध्ये कुडकुडत झोपा टेंटमध्ये, कोणी कशाला मरायला आलो इथे, असं खूप वेळा वाटतं. पण ज्या वेळेला तुम्ही it is only when you challenge your physical limits that is a means to challenge your mental limits, and how I think is going to be one of the major ह्याचं खूप महत्त्व आहे मी कसा विचार करतो त्याच्यावरती माझे विचारांची म्हणजे मी झेप आवा का येस. आणि ज्या वेळेला मी डोंगरात जातो तेव्हा ते म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांचं ते असं रुद्रावतार आणि बघून लक्षात येतं की आपण म्हणजे किती सूक्ष्म आहोत आणि भव्य म्हणजे काय ह्याचा खरा अंदाज येतो निसर्गात गेल्यानंतर. आणि तो एक खूप विलक्षण एक प्रकारचं एक्सपॅन्डेड अवेअरनेस करतो. कारण आपण नॉर्मली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आता तू मुंबईत राहतेस, पुण्यात राहतो मी, आपली नजर आता आपण इथे बसलो तरी आपल्याला निदान एक 25 मैल लांब दिसतंय. पुण्यामध्ये राहत असताना आपल्याला जेमतेम 100 फूट दिसतं, कारण लगेच बिल्डिंग येतात. ज्या वेळेला तुम्हाला एवढी उंची आणि एवढी प्रगल्भ शिल्प आणि एवढं बघितल्यानंतर तुमचं मनाचा पण विस्तार होतो आणि तो फार आनंद देणारी गोष्ट आहे. म्हणून मला माउंटेनिअरिंग आणि निसर्ग हा प्रचंड आवडतो. नजरेच्या आवाक्यात मावत नसेल इतकं त्या परमेश्वराचं वैभव ओसंडून वाहतं
प्रश्नच नाही. पण मी सांगते तसंच तुमचं ज्ञान आहे. स्पीकिंग ट्रीबद्दल रसिका हो मला सांगायचं आहे. सर त्याच्यात लिहितात आणि आपल्यातली अनेक चाणाक्ष माणसं केवळ ते वाचण्यासाठी ते वर्तमानपत्र विकत घेतात. त्या जरा स्पीकिंग ट्रीमधल्या आपल्या लिखाणाबद्दल आणि त्याचं तर आवर्जून लोकांनी पुस्तक रूपांतरित केलं, म्हणजे टाइम्सनीच केलेलं आहे. थोडंसं त्याच्याबद्दल सांगा ना सर. स्पीकिंग ट्री हे सदर खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मला त्याच्यातलं एक वैशिष्ट्य एक असं जाणवतं की तुम्हाला एक शब्द मर्यादा असते. तुम्हाला 650 शब्दांमध्ये तुमचे विचार मांडायचे असतात. तिथे कुठचंही लांबण लावता येत नाही. तुमचे जो काय विचार आहेत ते संक्षिप्तामध्ये आणि अत्यंत अल्प भाषेमध्ये आणि पोचेल असे नेमके अगदीच त्याच्यात मांडायला लागतात. अगदी शब्दांचे तीर. तर ते एक असा चॅलेंज असतो, कारण सर्वसाधारणतः अध्यात्म वगैरे किंवा असे जर विषय घेतले तर ते त्याची अशी रकाने भरतायत आणि काय शोध लागत नाही असं अशी गरज असते. तर स्पीकिंग ट्रीचं ते एक वैशिष्ट्य आहे की 650 शब्दांची वेगमर्यादा आहे आणि तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत आणि ते अत्यंत चपखल आणि थोड्याफार शब्दात जर मांडता आले तर त्याचं रसिकांना आवडतं, कारण त्यांना पण लांबच्या लांब वाचायला आवडत नाही फारसं. आणि हे एक प्रकारचं जर तुम्ही वेगवेगळ्या शाखांचं म्हणजे उदाहरणार्थ न्यूरोसायन्सेस, स्पिरिच्युअलिटी, क्वांटम फिजिक्स, अद्वैतवाद ह्याचं सगळ्यांचं जर तुम्ही एक असं म्हणजे मला तरी असं वाटतं की ज्ञानामध्ये मला 2 गोष्टी वाटतात नेहमी, की ज्ञानाला कुठचीही वर्ण नसतो, हायरार्की नसते. सगळं ज्ञान सारखं असतं. कोणीही ठरवू शकत नाही की हे ज्ञान ह्याला श्रेष्ठ आहे. ज्ञान म्हणजे ज्ञान आहे. प्रकाशाबद्दल आपण म्हणू शकतो का असं की हा प्रकाश श्रेष्ठ आहे. प्रकाश अंधकार घालवतो, तसं ज्ञान अंधकार घालवतो. त्यामुळे त्याच्यात श्रेष्ठ आणि कनिष्ठ काही नसतं, तो नाही विषय. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपार्टमेंटलायझेशन केलेलं गेलं आहे ज्ञानाचं. म्हणजे बाबा आता मी समजा डॉक्टर आहे तर मला क्वांटम फिजिक्सचा मला काय संबंध नाही किंवा मला इंजिनिअरिंगशी काय संबंध. मी 4 महिने गॅरेजमध्ये काम केल्यामुळे मला गाडीचं कम्प्लीट इंजिन ब्लॉक, टॉप डेड सेंटर ऑफ द पिस्टन, बॉटम डेड सेंटर, फायरिंग म्हणजे काय, टायमिंग चेन म्हणजे काय, ह्याचं सगळं मला, कारण मला असं वाटतं की हे असं काही कंपार्टमेंट 4 महिने 12वी नंतर काम केलं होतं, कारण माझ्या वडिलांची इच्छा होती तशी. म्हणजे मला असं काय रोमॅन्टिसाईज नाही करायचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे कोण ठरवणार की तुला काय माहिती असलं पाहिजे आणि तुला काय तुझी ही लिमिट्स आहेत. असं काही नाही. तुझं युनिवर्स आहे, ज्ञान आहे, कोणीही काय संपादन करू शकतं. आणि कुतूहल असलं माणसाला आणि त्याचा जर त्यांनी वापर केला तर मला वाटतं तुमचं ज्ञानाकडे फक्त डिग्री मिळवण्याच्यापर्यंत मर्यादित न राहता आपल्या आतमध्ये ज्ञानाचं एक प्रकाश ज्योत वाढ आणि ते खूप चांगलं आहे. आणि आपण नशिबाने आपण ज्ञानेश्वरांच्या भूमीत जन्मलेलो आहोत. तर पावन झालेली भूमी आहे ती ज्ञानेश्वरांची. तर ते जिथे ज्ञान हेच ईश्वर आहे तर तिथे ज्ञानाबद्दल प्रचंड आस्था. छान वाचलं होतं बरं का सर. फिलॉसॉफी या शब्दाचा अर्थ काय, तर वाचलेलं आहे मी अर्थात आहे. फिलो मीन्स लव्ह अँड सोफिया मीन्स नॉलेज. लव्ह ऑफ नॉलेज. ॲब्सोल्युटली. सो इट इज म्हणजे त्याला मर्यादाच नाही ना, असीम आहे ते सगळं. अगदीच प्रश्न. स्पीकिंग ट्रीमध्ये म्हणजे आता आपल्या लिखाणाबद्दल बोलतोय तर नेमका म्हणजे आता तुम्ही म्हणालात नेमका, नेटका, चाणाक्ष असा आणि मुद्देसूद असून सुद्धा त्यात नेमका कुठला विषय मांडला होता स्पीकिंग ट्रीमध्ये? मी तुला त्याचं उदाहरण देतो की मध्ये आत्ता अलीकडच्या काळामध्ये असं आपल्याला जाणवतं की नाती खूप म्हणजे गढूळ होत चालली आहेत. म्हणजे नुसतं आईवडिलांची, आपल्या पार्टनरची, मित्रांची गढूळपणा. तर ह्याचं काय कारण असेल याचा विचार केल्यानंतर मला त्याच्यावरती एक आर्टिकल म्हणजे तुला त्याचं संक्षिप्त असण्याचं त्याचं उदाहरण देतो. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. तर मी असं त्याचं सुरुवात अशी केली होती की मी एका प्रदर्शनात गेलो आणि एक सुंदर पेंटिंग आहे. त्या पेंटिंगला मी दुरून म्हणजे आत शिरल्यापासून एक 100 फुटात ते पेंटिंग, आणि काय पेंटिंग आहे. हा ती बाई म्हणजे आता कुठच्याही क्षणी त्या पेंटिंगमधून उतरेल आणि माझ्याशी येऊन बसेल इतकं सुंदर पेंटिंग, सजीव होतं अगदी. मग मी आज हळूहळू, आणि ते इतकं लोभस होतं, जसं मी अजून जवळ गेलो तसं मला लक्षात यायला लागलं की थोडे ब्रशचे स्ट्रोक्स दिसतात तिथे त्या पेंटिंगमध्ये. आणि मग तेवढं ते अपील नाही झालं. मग अजून जवळ गेल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये इम्परफेक्शन दिसायला लागली. त्याच्यामध्ये त्या डोळ्याच्या खाली तिथे थोडं असं दिसत होतं. आणि मग आणखीन जवळ गेल्यानंतर मला आणखीन त्याची एक त्याच्यामधली कमतरता, त्रुटी ह्या जाणीव करायला लागल्या. आता हा विचार मांडण्याचा स्पीकिंग ट्रीचा जो कॉलम आहे, स्तंभ, त्याच्यामध्ये मी हा विचार मांडला होता की
नंतर माझ्या असं लक्षात आलं की अंतर ठेवणे हे सगळ्याच गोष्टींकरता महत्त्वाचं. नात्यांमध्ये आपण आपल्या प्रश्नांकडे सोडवण्याकडच्या दृष्टिकोनातनं सर्व गोष्टींमध्ये अंतराचं महत्त्व आहे. अंतर जर ठेवलं तर एक विशिष्ट लेवलपर्यंत तर त्याला ते लिमिट राहतं. ते अंतर ओलांडलं तुम्ही तर त्याचं मग बिभत्सता त्या गोष्टीची, व्यक्तीची, त्या प्रॉब्लेमची नजर यायला लागते. तर त्याच्यावर ते इंग्लिशमध्ये त्याचं असं भाषांतर केलं होतं की लॉ ऑफ डिमिनिशिंग ब्युटी, की जसं जसं तुम्ही जवळ जाता तसं तसं त्याची ब्युटी डिमिनिश होत जाते. तर शेवटी त्या म्हणजे हे किती आहे आता, हे एवढे विचार मांडण्याकरता पहिले एक 500 शब्द 600 शब्द होत आले. शेवटचं वाक्य एवढंच होतं त्याच्यामध्ये की ॲज आय वॉकड आउट फ्रॉम द एक्झिबिशन I had my respect for the artist genius was very I had increased tremendously, but more than that my respect for the distance that separated me from his painting increased even more. म्हणूनच सर, So that is why तुम्ही संक्षिप्तात विषय मांडता येतो तुम्हाला आणि ते अपील होतं लोकांना. तुम्ही फार छान सांगितलं. अंतर हे लागतं वाचताना सुद्धा एका विशिष्ट अंतरावर, Absolutely. आणि पिढ्यांमध्येही अंतर असतं. निसर्गाने पण आपल्याला अंतर ठेवून वेगळं निर्माण केलेलं आहे. अगदीच म्हणजे विलक्षण आहे सर. आणि जो ज्ञानाचा प्रवास म्हणजे गोल्ड मेडल घेऊन तुम्ही सन्मानाने सुरू केलात आणि त्या ज्ञानाचा आविष्कार उमलत अध्यात्माच्या विश्वामध्ये जाऊन आपण आता तिथे स्वतःला शोधताय आणि स्वतःचा शोध आमच्यासारख्यांपर्यंत पोहोचवता आहात. खरंच मानाचा मुजरा आहे. थँक्यू. आणि काय म्हणू, नम्रपणे म्हणते की ज्या माइलस्टोनवरती तुम्ही आहात त्याच्या मला माहिती नाही कितीतरी माइलस्टोन मागे मी आहे. हा जो सरांचा विलक्षण प्रवास आहे तो मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मनावरती आज कोरला गेलेला आहे. साधी कल्पना करा, आज इतका अभूतपूर्व अनुभव दीपक सरांनी आपल्याला दिलेला आहे. सहज मागे वळून बघितलं, त्या एका संवेदनशील डोळ्यातनं तुम्ही पण मागे डोकावा. या पार्श्वभूमीवरती इतक्या उत्तुंग यशस्वी व्यक्तिमत्वानी आज आपल्याला वेळ दिला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अल्प काळ डोकावण्याची संधी आपल्याला मिळाली. त्यांच्या प्रतिमेपर्यंतचा उत्तुंग प्रवास थोडासा का होईना ओंजळीत साठवता आला. खरंच परमेश्वराचे आभार आहेत आणि आपलेही आभार आहेत. पण आपले आभार मानण्याआधी एक विनंती सुद्धा आहे. आमच्या आठवणींच्या वहीत आपली एक स्वाक्षरी मला हवी आहे. केवळ जग